हॅलो एस्पिरंट्स, इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी निहाल कोरे तुमचं स्वागत करतोय. आपण मीन्सचा सिलेबस डिकोडिंग सिरीज आपण बघत आहोत आणि त्याचाच भाग म्हणून आपण GS1चा सिलेबस बघत आहोत आणि त्याच्यामधील आपण मध्ययुगीन इतिहासाचा अभ्यास कशा पद्धतीने करता येईल त्याचे सिलेबस पॉईंट आहेत ते आपण इन डिटेल सिलेबस डिकोड करत आहोत. आपण मागच्या सेशनमध्ये मध्ययुगीन इतिहासाला सुरुवात केली होती आणि त्याचा पुढचा पार्ट आहे म्हणजे आज मुघल बहमनी साम्राज्यापर्यंत आपलं कंप्लीट झालेलं आहे. विजयनगर बहमनी साम्राज्य मागच्या लेक्चरला आपण कंप्लीट केलेलं आहे. आज आपण मुघल साम्राज्य आणि भक्ती सुपी मुवमेंट आणि त्याचबरोबर मराठा साम्राज्य हे महत्त्वाचे पार्ट जे आहेत ते आपण बघणार आहोत. त्याचा सिलेबसमध्ये कसा उल्लेख आहे, क्वेश्चन कशा पद्धतीने येतील, कुठल्या पॉईंट्सची आपल्याला तयारी करावी लागेल ते आपण विस्ताराने बघणार आहोत. ठीक आहे, ही माझ्याबद्दलची माहिती आहे. मी निहाल कोरे 2022 सालचा UPSC टॉपर आहे. मी मराठी माध्यमातून परीक्षा दिली होती. 2018 पासून मी अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसंदर्भात गायडन्स देत आलेलो आहे, आजही देत आहे. मी NLP प्रॅक्टिशनर आहे. NLP माझं पॅशन आहे. माइंड कोच, लाईफ कोच हे माझे पॅशनचे विषय आहेत. मी मेमरी ट्रेनर म्हणून सुद्धा काम करतो. सुरू करूयात आपल्या सेशनला. आता याच्यामध्ये बघा, कार्यकाल खूप महत्वाचा आहे. मुघल साम्राज्य, जसे की आपण हिस्ट्रीमध्ये बघत आलेलो आहे की एक साम्राज्य कुठलेही घेतलं की संस्थापक कोण आहे, ते साम्राज्य कधी पीकला गेलेलं आहे, डिक्लाइन का झालेलं आहे, ह्या तीन गोष्टी आपल्याला गरजेच्या ठरतात. आणि मग त्याच्या अंतर्गत डेव्हलपमेंट कशा कशा आलेल्या आहेत, कुठल्या शासकाने काय डेव्हलपमेंट आणलेलं आहे, त्याचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉलिसी कशा राहिलेल्या आहेत, रिलिजियस पॉलिसी कशा राहिलेल्या आहेत, ते आपल्याला बघणं गरजेचं ठरतं. आणि त्याच्याच पद्धतीने मुघल साम्राज्याचा हा कालखंड 1526 ते 1707 याच्यामध्ये हे प्रमुख शासक आहेत. याच्यामध्ये यांनी कशा पद्धतीने काम केलं, यांच्या पॉलिसीज काय होतं ते गरजेचं आहे. आणि मीन्सला क्वेश्चन आलेले आहेत ते आपण क्वेश्चन ॲट द एंड बघणार आहोत. संस्थापक जे आहेत संस्थापक आहे बाबर, त्याच्यानंतर हुमायूं आहे, अकबर आहे, जहांगीर आहे, शहाजहान, औरंगजेब. प्रिलिम असू दे आणि मेन्स असू दे, याच्या हा टॉपिकवर मुघल्सवर क्वेश्चन येतो, एखादा तरी क्वेश्चन असतो आणि म्हणून आपल्याला तयारी करणं गरजेचं. मग याच्यामध्ये अकबराचा कालखंड विशेषतः महत्वाचा मानला जातो. सहिष्णू राजा मानलं जायचं. दिने इलाही काय आहे, ठीक आहे, इबादत खाना त्याची कॉन्सेप्ट काय होते, त्याच्या रिलिजियस पॉलिसी कशा होत्या, हे ह्याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर रिलिजियस पॉलिसीज बरोबर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉलिसीज काय होत्या, लँड रिफॉर्म्स कशा पद्धतीने आणले गेले, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. जहांगीर कलाप्रेमी होता, चित्रकला, न्याय. त्याचबरोबर शहाजहानचा कालावधी जो आहे तो मध्ययुगीन कालखंडामध्ये स्थापत्य कलेचा सुवर्णकाळ सुवर्णकाळ मानला जातो. त्याच्यानंतर वादग्रस्त औरंगजेब हा कट्टर होता आणि हिंदूंवर जिझिया कर लावल्यामुळं याच्यावर खूप टीकास्त्र होतं आणि त्याचं जे पॉलिसीज आहेत रिलिजियस पॉलिसी खूप कट्टर होत्या आणि हिंदू द्वेषी म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. मग त्या पॉलिसीज काय, त्याने कशा पद्धतीनं सगळ्या पॉलिसीज राबवल्या, ह्या सर्वांच्यात ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. ठीक आहे, सेम रेफरन्सेस. जर तुम्हाला मीन्सला आन्सर रायटिंग चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचे आहेत तर YCMOE पुस्तकं तुम्ही वाचू शकता. आणि बाकी NCERT मध्ये खूप चांगला डेटा दिलेला आहे, त्याच्यामध्ये मॅप्स आहेत. मॅप्स खूप गरजेचे ठरतात, म्हणजे कुठलं साम्राज्य कशा पद्धतीनं विस्तारलं ह्याच्यासाठी ते मॅप्स खूप गरजेचे ठरतात. प्रशासन कशा पद्धतीचं होतं, अर्थव्यवस्था आणि धर्म ह्या पातळीवर समजून घ्यायचे. उदाहरणादाखल मनसबदारी प्रथा कशा पद्धतीची होती, त्याच्यामध्ये जहागिरी कशी दिली जायची, ठीक आहे, ह्या प्रशासकीय पॉलिसीज लँड पॉलिसीज आहेत, हे आपल्याला समजून घ्यायचे. मनसबदारी प्रथा राज्यसेवेला रिसेंटलीच क्वेश्चन आला होता. ह्या सगळ्या गोष्टी अकबरवर क्वेश्चन होता 2025 मध्ये राज्यसेवेला. ठीक आहे, तर अर्थव्यवस्था महसूल कशा पद्धतीचा होता, राजा तोडरमल जप्त पद्धती काय होती, शेती आणि व्यापार कशा पद्धतीने चालला जायचा, ह्या गोष्टींवर आपल्याला भर द्यायचा आहे. ठीक आहे, मग हे उदाहरण दिलं, राजा तोडरमल महसूल व्यवस्था आणले. अशा आणखी कुठल्या कुठल्या व्यवस्था आणल्या प्रांतिक पातळीवर, मग गाव पातळीवर कशा पद्धतीच्या व्यवस्था होत्या, ह्या सगळ्या व्यवस्था जे आपण अभ्यास करताना मी उदाहरण दाखल काही हे दिलेलं आहे. मग त्या ज्या गोष्टी येतील त्या आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, अभ्यास करताना धर्माच्या बाबतीत अकबर सुले कुल काय कॉन्सेप्ट आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे. ठीक आहे, औरंगजेब वादग्रस्त मी सांगितलं, धार्मिक वादग्रस्त होता. ठीक आहे, तर त्याच्या पॉलिसी जिझिया कर आणि ह्या सगळ्या गोष्टी, डेक्कन पॉलिसी,
कशा पद्धतीने होत्या, औरंगजेबची डेक्कन पॉलिसी, ठीक आहे, औरंगजेबच्या पॉलिसीत कशा फेल झाल्या, कुठल्या सक्सेस झाल्या, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं ठरतं. संस्कृतीचे स्तंभ काय आहेत बघा, मुघल काळामध्ये कशा संस्कृती होते, महत्वाचं आहे अकबराच्या काळातलं असलेलं नवरत्न जे आहे, याच्यामध्ये बिरबल आहे, राजा टोडरमल आहे, त्याच्याबरोबर तानसेन आहे, ह्याचे काय कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे, कशा पद्धतीचं ते नवरत्न आपल्याला माहिती पाहिजेत सगळे, ठीक आहे. अकबराच्या कालखंडावर संस्कृती कशा पद्धतीने इव्हॉल्व्ह झाली, चित्रकला मी सांगितलं की कलाप्रेमी, आपण पहिल्या स्लाइडलाच बघितलं, ह्याच्यामध्ये संगीत कशा पद्धतीने इव्हॉल्व्ह झालं, तानसेन ह्याच्यामध्ये, ठीक आहे. स्थापत्यकला, स्थापत्यकलेचे कसे वेगवेगळे नमुने डेव्हलप झाले, कुठं काय स्थापत्यकलामध्ये विशेषतः आपल्याला कबरी कुठले काय, कुणाचे कबर कुठं आहे, ठीक आहे, टोम ज्याला आपण म्हणतो ते कुठं कुठं आहेत, काय कुणी कशा पद्धतीनं किल्ले निर्माण केले, ठीक आहे, फतेपूर शिकऱ्यापासून सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. त्याचबरोबर इथं साहित्याच्या मध्ये सगळे म्हणजे बाबरनामा, ठीक आहे, तुझुके बाबर वगैरे असं पण म्हणतो, ह्या सगळे हे जे काही साहित्य जे आपल्याला येतात त्याच्यावर क्वेश्चन येतो, प्रिलिमला येतो आणि मेन्सला डिटेल क्वेश्चन येतो की कशा पद्धतीनं आर्ट अँड आर्किटेक्चर डेव्हलप झालं किंवा लिटरेचर इव्हॉल्युशन कशा पद्धतीने झाला, असा क्वेश्चन आला तर ते लिहिण्यासाठी तो डेटा पाहिजे, म्हणून आपल्याला त्या फॅक्ट सगळ्या व्यवस्थित समजून घ्यायच्या. हे लक्षात आलं. स्थापत्य आणि साहित्यिक वारसा, मी जसं की सांगितलं साहित्यामध्ये आत्मचरित्र यांची सगळ्यांची महत्वाचे आहेत, आत्मचरित्र असतील किंवा चरित्र असतील, ठीक आहे. स्थापत्यामध्ये कबर किंवा मकबरे आहेत, हे गोष्टी बघायच्या आहेत, कुठं कुठले आहेत ठिकाणांसहित, आणि सगळ्यात महत्वाचं एका पॉलिसीमध्ये काय होतं की राजधान्या कशा पद्धतीने यांनी डेव्हलप केलेल्या आहेत, पॉलिसीत साऊथकडे यांनी कशी पॉलिसी राबवलेल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. मराठा साम्राज्य नेक्स्ट आहे बघा. मराठा साम्राज्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आणि महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित असा ज्यावेळी राज्यसेवेचा सिलेबस आहे त्या दृष्टिकोनातून हे खूप महत्वाचं आहे, ठीक आहे. युपीएससीला आलेले क्वेश्चन आपण बघूयात लास्ट. मराठा साम्राज्य संदर्भात पाया आणि तत्वज्ञान काय आहे, हा व्यापक शब्द आहे. तत्वज्ञान काय होतं की इथं तत्वज्ञान मी याच्यासाठी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची संकल्पना नेमकी काय होती, ती कशी भिन्न होती इतर राज्यकर्त्यांहून, हा क्वेश्चन इथिक्ससाठी सुद्धा खूप महत्वाचा आहे. हा पार्ट जो आहे म्हणजे स्वराज्य, आणि स्वराज्य फक्त स्वराज्य म्हणजे एक राजकीय राज्य होतं का, काय व्यापकता होती त्याच्यामध्ये, लोकांचं काय, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं तत्वज्ञान तिथे काय की शेतकऱ्यांच्या पिकाच्या देठालाही धक्का नाही लागला पाहिजे, हे धोरण छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. म्हणजे कृषी धोरण कशा पद्धतीत, म्हणजे कशा शेतकरी पूरक, म्हणजे म्हणून रयतेचे राजा पण त्यांना म्हणतो. ह्या सगळ्या गोष्टी व्यापक अर्थाने आपल्याला समजून घ्यायच्या आहेत, म्हणून फक्त इतिहासातून आपल्याला हे आदर्श सुद्धा आहेत आणि त्या अनुषंगाने आपल्याला समजून घ्यायचे, जीवनाचे आदर्श म्हणून, फक्त एक अभ्यास सिलेबस म्हणून नाही, तर त्या अनुषंगाने आपल्याला हे समजून घ्यायचे. छत्रपती शिवाजी महाराजांचं काय युद्धनीती, त्याच्यामध्ये गनिमी कावा आहे. स्वराज्याची संकल्पना आपण बघितली की स्वराज्य म्हटलं की बऱ्याच जणांना आज असं वाटतं की नाही फक्त मुघलांचं सोडून आपलं आपलं राज्य स्थापन करायचं, फक्त एवढेच लिमिटेड होतं का, तर नाही, त्याची व्यापकता काय होते, तो विचार काय होता लॉंग टर्म साठी लोकांसाठीचं कसं काय, तर ते रयतेचं स्वराज्य इथे आपण म्हणतो की रयतेचं स्वराज्य. लक्षात येते का, ही इतकी व्यापकता आहे आणि त्या अनुषंगाने समजून घ्यायचं आहे. म्हणजे हा इंटरव्ह्यू पर्यंत सुद्धा आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो, कारण आपण महाराष्ट्रातून तयारी करत असताना आपल्याला हे माहिती असणं गरजेचंच आहे. अष्टप्रधान म्हणजे प्रशासनावर कशा पद्धतीची पकड होती छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं अष्टप्रधान मंडळ काय होतं, लक्षात येते का, ठीक आहे. आणि प्रशासकीय रोल म्हणजे आता आपण असंही क्वेश्चन इंटरलिंकेज करू शकतो की शिवाजी महाराजांचा अष्टप्रधान मंडळ आधुनिक प्रशासनात कशा पद्धतीने उपयोगाला येईल, स्पष्ट करा, किंवा प्रासंगिकता स्पष्ट करा, लक्षात येते का. तर त्या अनुषंगाने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. प्रशासन आणि पेशवा काळ, नंतरचा का पेशवा काय, महसूल प्रशासनामध्ये चौथ सरदेशमुखी काय होते, ह्या टर्मिनॉलॉजीच आपल्याला समजून घ्यायचे. संरक्षणामध्ये किल्ल्यांचा रोल कसा आहे, सैन्य दल कशा पद्धतीने उभारलं, मावळे जे आहेत ते कशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी तयार केले, आणि सागरी ताकद आरमार ते कशा पद्धतीने, म्हणजे पोर्तुगीज ते इन्फ्लुएन्स असताना त्यांनी कशा पद्धतीने आरमार स्वतःचं उभं केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी, ते समजून घ्यायचे आपल्याला. आणि याच्यामध्ये पेशवा काळामध्ये संघराज्य, कॉन्फेडरेशन आणि विस्तार कशा पद्धतीने झालेला आहे,
आध्यात्मिक प्रवाह इथं आपला हा मराठा साम्राज्य अशा पद्धतीने करायचा आहे. मी समजून घेतलं इथिक्सच्या अँगलनं सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं प्रशासन, त्यांची विचारधारा खूप महत्वाची आहे. म्हणजे GS4 ला, GS1 मध्ये शिकतोय आपण, पण GS4 ला त्याचे लिंकेजेस खूप महत्वाचे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट येतोय आध्यात्मिक प्रवाह मध्ययुगीन काळातला खूप महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला भक्ती मुवमेंट आणि सुफी मुवमेंट समजून घ्यायचे. याच्यामध्ये प्रामुख्याने आणखी बरेच संत आहेत, पण याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने मी उदाहरण दिलेलं आहे काही संत तुकाराम महाराजांचं आपल्याला बघावं लागेल. त्याचबरोबर संत नामदेव असतील, संत एकनाथ असतील, कबीर असतील, बहिणाबाई. ठीक आहे. मुख्य भर काय आहे यांचा? भर कशावर राहिलेला? मुख्य सामाजिक सुधारणा आणि त्यांचं साहित्याच्या माध्यमातून लोक जागरूकता कशा पद्धतीने केली होती ते आपल्याला बघायचं. मग त्या अनुषंगानं इथं परत आपल्याला महाराष्ट्राचा विशेष संदर्भ आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील संत बघायचे. वारकरी प्रवाह काय तो सुद्धा बघायचा आहे. लक्षात येते काय काय बेस होता? आणि ब्रॉड लेवलला आपण बघायला गेले तर मग संत परंपरा, मग नॉर्थ आणि साऊथची कशी आहे इंडियामध्ये, तो आपल्याला ब्रॉड लेवलला. पण महाराष्ट्राचा विशेष संदर्भ म्हटल्यानंतर आपल्याला याच्यावर विशेष भर द्यायचा आहे. ठीक आहे. सुफी परंपरामध्ये बघा, चिश्ती परंपरा काय आहे, सुहरवर्दी पंथ काय आहे, आणि मुख्य भर ह्याचा काय आहे? संत परंपरेचा ओव्हरऑल संत आणि सुफी परंपरेचा भर जो आहे प्रेम, सहिष्णुता आणि सुधारणांवर भर आहे. संत परंपरेचा जो आहे तो सुधारणांवर भर आहे. त्याचबरोबर प्रेम, सहिष्णुता, मानवता. ठीक आहे. इथिक्सला सुद्धा खूप महत्वाचं आहे. हे लास्ट दोन जे टॉपिक मी डिस्कस केलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संत परंपरा, हे जे टॉपिक जे आहेत ते आपल्याला इथिक्ससाठी खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. म्हणजे संत परंपरा फक्त तो एक विचार आहे का नाही, भर काय आहे, लॉंग टर्म गोल काय आहे? सुधारणा, प्रेम, सहिष्णुता, मानवता. ठीक आहे. अँटी कास्ट सिस्टम. ठीक आहे. तर जाती व्यवस्थेवर खूप मोठे प्रहार जे आपल्या संतांनी केलेले आपल्याला दिसून येतात. हे अशा पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचे. त्याचबरोबर मग सुफी परंपरा सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचे. आता क्वेश्चन काय आहेत बघा, जसं की हा UPSC ला आलेले क्वेश्चन आहेत बरं का. ठीक आहे. तर अकबराचे धार्मिक धोरण सहिष्णुता आणि एकात्मतेवर आधारित होतं. म्हणजे जसं की रिलिजियस टॉलरन्स अकबर. मग त्या आधारावर मग आता फक्त हेच लिहायचं काय, मी फॅक्ट सांगितलेत बघा, त्या फॅक्ट इथं तुम्हाला मेन्शन करायच्या. म्हणजे कशा पद्धतीने का होतं, म्हणजे तो विविध धर्मगुरूंची चर्चा करायचा असा उल्लेख तिथं आढळतो. पण तो पॉइंट्स आपल्याला इथं मेन्शन करायचे, चर्चा करायचे, डिस्कस करायचे. ठीक आहे. दिनी इलाही काय आहे त्याचं, हे आपण मी मगाशी पॉईंट सांगितला. असे जे काही पॉईंट्स येतील ते आपल्याला व्यवस्थित कव्हर करून घ्यायचे सिलेबस मधून. ठीक आहे. दुसरा एक क्वेश्चन आहे बघा, रचनात्मक दुर्बलतेमुळे मुघल साम्राज्याचा ह्रास झाला. विश्लेषण करा. मुघल एम्पायर डिक्लाइन ड्यू टू स्ट्रक्चरल विकनेसेस. अनालाइज. म्हणजे स्ट्रक्चरल विकनेसेस आले, त्याच्यामुळे काय झालं, मुघल साम्राज्याचा ह्रास झालेला आहे, हे आपल्याला सांगायचं. मग इथं परत मग ते मी सांगितलं की तुम्हाला ह्रास कसा होतो कुठल्याही साम्राज्याचा. मी जसं की सांगितलं रिलिजन मध्ये सुद्धा बुद्धिझम पण डिक्लाइन झालं, जैनिझम डिक्लाइन झालं. म्हणजे डिक्लाइन म्हणजे पूर्ण नाही झालं, पण एक त्यांची जी काय लोकांमध्ये पोहोच होती ती कमी कमी होताना दिसली. का झाली? कुठल्याही साम्राज्यामध्ये तसं आहे. मौर्य साम्राज्याचं सुद्धा का असं झालं, मी त्या पद्धतीनेच आपण इतिहास समजून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला सगळ्या गोष्टी. मग इथं तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार नाही, हे पॅटर्न्स तुम्ही अशा पद्धतीने डोक्यात ठेवायचे आहे, जेणेकरून प्रिपरेशन मधला इंटरेस्ट आपला राहील. नेक्स्ट एक क्वेश्चन आहे बघा, छत्रपती शिवाजी महाराज केवळ एक महान विजेतेच नव्हते तर एक कुशल प्रशासकही होते, याच्यावर चर्चा करा. ठीक आहे. पण ग्रेट ऍडमिनिस्ट्रेटर, मी मग सांगितलं अष्टप्रधान मंडळ. त्याच्याबरोबर काय, लोकाभिमुख प्रशासनाचा पाया त्यांनी घातला होता आणि कल्याणकारी राज्यासाठी. म्हणजे मी तुम्हाला एक स्टेटमेंट सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचं, शेतकऱ्याच्या पिकाच्या देठालाही धक्का लागला नाही पाहिजे. म्हणजे कृषी धोरण त्यांचं किती स्ट्रॉंग होतं, म्हणून ते काय कुशल प्रशासकीय होते. लक्षात येते का? याच्यामध्ये त्यांच्या प्रशासकीय व्यवस्था, लँड रिफॉर्म्स त्यांनी कशा पद्धतीने आणलेलं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. तर अशा पद्धतीने जे आहे ते आपल्याला हे आपलं सिलेबस पॉईंट आहे, आपण इथं आपल्या ह्या पद्धतीनं अभ्यास करायचा आहे. कुठेतरी एक घेतला सिलेबस पॉईंट वाचला, त्याचे लिंकेजेस नाही कळालं तर तसं नाही. सिलेबस डिकोडिंगचं ही सिरीजच मुळात यासाठी सुरू केली की तुम्हाला इन डिटेल समजावं नेमकं काय वाचायचंय, कशा पद्धतीनं वाचायचं आहे, सोर्सेस कशा हँडल करायचे आहेत. नाहीतर प्रत्येकजण पुस्तकं प्रत्येकाकडे तेच आहेत. जनरली तुम्ही टाकला क्रोमवर बेस्ट बुक फॉर मिडेवल हिस्ट्री, तेच येणार आहेत सगळ्यांना. पण तुमचा वे ऑफ प्रिपरेशन डिसाईड करेल तुमचं सिलेक्शन होणार आहे की नाही. तर या पद्धतीने तुम्ही नक्की करा.
प्री प्लस मेन्स, आपलं टार्गेट काय आहे, प्रिलिम प्लस मेन्स एकत्रित प्रिपरेशन. फक्त एक्झाम अप्रोच वेगळा आहे, त्या अनुषंगाने आम्ही तयारी करू. लक्षात येते. तर आजच्या सेशनमध्ये इथंच थांबूयात. हे मेडिवल हिस्ट्रीचं आपण इथं पर्यंत कंप्लीट झालेलं आहे. नेक्स्ट एक पॉईंट काय, याच्यानंतरचा काय पॉईंट आहे तो मी मेन्शन केलं नाही, पण आपल्याला काय येतं, ऱ्हास कशा पद्धतीने झाला, मुघलांचा ऱ्हास तो आपल्याला बघितला, म्हणजे क्वेश्चन घेतलेला आहे, तर तो स्ट्रक्चरल इम्प्रुव्हमेंट म्हणजे त्याच्यामध्येच कव्हर होऊन जातो. लक्षात येते का. नेक्स्ट आपण काय करणार आहोत, मॉडर्न हिस्ट्री आणि प्लस आर्ट अँड कल्चर. मॉडर्न हिस्ट्री झाल्यानंतर आपण आर्ट अँड कल्चरकडे वळणार आहोत. तर हा झाला की आपला GS1चा हिस्ट्रीचा पार्ट ओव्हरऑल कम्प्लीट होतो, आणि मग जॉग्राफी, मग इंडियन सोसायटी आपला राहिलेला पार्ट, वर्ल्ड हिस्ट्रीचा. वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये आपण फारसं डिस्कस नाही करणार, जे काही मेन थीम्स आहेत त्याच्यावर आपण डिस्कशन करू. एक्झाम ओरिएंटेड आपला अप्रोच राहणार आहे. लेक्चर आवडला असेल तर अधिकाधिक विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.